केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि यावेळी अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जवाहर साखर कारखान्याचा नामविस्तार तसंच कल्लाप्पाना आवाडे जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन होणार आहे। तसंच अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून 1500 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात भव्य धन्यवाद सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित असतील। कोल्हापुरातील विकास कामांचं शहांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। केंद्राकडून अंबाबाई मंदिरासाठी निधी दिल्यानं धन्यवाद सभेचं आयोजन करण्यात आलं। कोल्हापुरातील विकास कामांचं अमित शहांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तसंच अंबाबाई मंदिरासाठी केंद्राकडून निधी आलेला आहे आणि त्या अनुषंगानं धन्यवाद सभेचंही आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आजचा दौरा नेमका कसा असणार आहे त्या संदर्भातले तपशील आपले प्रतिनिधी शेखर पाटील देतील। शेखर, विक्रांत, रात्री त्यांचं उशिरा कोल्हापूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते अंबाबाई मंदिरामध्ये जाणार आहेत। त्या ठिकाणी विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा देखील होणार आहे। शिवाय जे 1500 कोटी रुपयाचा निधी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद सभेचं देखील आज आयोजन जे ते करण्यात आलेलं आहे महायुतीच्या वतीनं। आणि कोल्हापुरातल्या पोलीस परेड मैदान या ठिकाणी भव्य अशी सभा होणार आहे। ही सभा झाल्यानंतर ते दुपारी काही लोकांची देखील गाठीभेटी घेणार आहेत आणि त्यानंतर सायंकाळी 4 वाजता कोल्हापुरातल्या इचलकरंजी या ठिकाणी देखील जी सभा आयोजित करण्यात आलेली आहे। कल्लाप्पाना आवाडे यांचं नाव देऊन आता जवाहर साखर कारखान्याला नाव देण्यात आलेलं आहे, नामविस्तार झालेला आहे। त्याचा देखील त्या ठिकाणी कार्यक्रम आहे। शिवाय जनता सहकारी बँकेला देखील कल्लाप्पाना आवाडे यांचं नाव दिलेलं आहे आणि नवीन इमारत जी आहे त्या इमारतीचं देखील लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे एक दिवसभराचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती अमित शहा जे आहेत ते गृहमंत्री कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज ते या सगळ्या दोन्ही सभेच्या माध्यमातून कोल्हापूरवासियांशी कशा पद्धतीने संवाद साधणार आहेत, काय नेमकं त्यांच्या भाषणामध्ये मुद्दे असणार आहेत हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। धन्यवाद शेखर दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।